नमस्कार मंडळी, संत साहित्य या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय उत्कृष्ट असा अभंग पाहणार आहोत, ज्यामध्ये जो भक्ती नव्हे तर संपूर्ण स्वत्व विसरून देवामध्ये विलीन होण्याची घोषणा आहे। या व्हिडिओमध्ये प्रथम आपण अभंगाचे वाचन करणार आहोत, त्यानंतर अभंगातील शब्दशः अर्थ पाहणार आहोत आणि त्यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत। तरी शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। चला तर आपण अभंगाचं वाचन करूयात। विसरले कुळ आपुला आचार, पती भावे दीर घर सोय। सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे। मज आता कोणी आळवाल जनी, तुका म्हणे कानी बहिरी झाले। तर या अभंगाचा आपण शब्दशः अर्थ पाहणार आहोत। विसरले म्हणजे विसरून टाकला आहे। कुळ आपुला म्हणजे आपला वंश, जात किंवा घराणं। आचार, आचार म्हणजे आचार धर्म, सामाजिक नियम। पती भावे दीर, सर्वजण विठोबा हाच पती वाटतो, बाकी नाती विसरली। घरसोय म्हणजे देवाच्या सानिध्यात स्थैर्य, घर मिळालं। सांडीला म्हणजे टाकून दिला। लौकिक लाज भय चिंता, समाजातील प्रतिष्ठा शरम भीती चिंता इत्यादी टाकून दिली। त्यानंतर रातले आनंदा म्हणजे चित्त किंवा रात्री दिवसा अनंता विठोबात गुंतलेले आहे। आळवाल झनी, लोक टवाळी करतील, टोमणे मारतील, कानी बहिरी झाले, मी त्या सर्वांबाबत बहिरा झालेलो आहे। चला तर आपण या अभंगाचा प्रत्येक चरणाचा अर्थ पाहणार आहोत। प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, विसरले कुळ आपुला आचार, पती भावे दीर घर सोय। म्हणजेच महाराज म्हणतात, मी आता माझं कुळ, माझा धर्म, जातीचा गर्व सगळं विसरलेलो आहे। माझं मन, देह, आयुष्य विठुरायाला अर्पण केलेलं आहे। विठोबा हाच माझा पती वाटतो, उरलेले संबंध नाती बंध जणू काही नाहीच। हा एक अतिशय गूढ भाव आहे। ओके, जिथे भक्त देवाच्या आणि समाजाच्या ओळखी मागे टाकतो आणि देवाशी एकरूप होतो। पुढे महाराज म्हणतात, सांडीला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे। लोक काय म्हणतील, माझी इज्जत काय राहील, भीती काय वाटेल, चिंता कोणाची करावी, हे सगळं आता बाजूला ठेवलेलं आहे, कारण माझं चित्त आता विठुरायात पूर्णपणे रंगून गेलेलं आहे। आज आपणही अशा अवस्थेला किती दूर आहोत। आपण अजूनही समाजाच्या नजरेत अडकलेलो आहोत। प्रत्येक कृती मागे लोक काय म्हणतील हा विचार असतो। पण तुकाराम महाराज शिकवतात, जेव्हा मन देवाशी पूर्ण लीन होतं तेव्हा बाकी सगळं आपोआप क्षीण होतं। लोक काय म्हणतील किंवा समाज काय म्हणेल याचा विचार करण्यात आपण आयुष्य घालवणं चुकीचं आहे। पुढे महाराज म्हणतात, मज आता कोणी आळवाल झनी, तुका म्हणे कानी बहिरी झाली। माझ्यावर कोणीही टीका करो, टोमणे मारा, टवाळी करो, आता ते मला ऐकूच येत नाही। काने बहिरी झाले आहेत या गोष्टीसाठी, कारण मी विठुरायाच्या प्रेमात गुंतलेलो आहे। हे फक्त कान बहिरे झालेत असं नाही, तर चैतन्य प्राप्त झालेल्या भक्ताला इतरांच्या मतांचा परिणाम होत नाही। ही अवस्था म्हणजेच निर्मल भक्ती, जी आजच्या जगात सर्वात आवश्यक आहे आणि दुर्भिक्ष आहे। आधुनिक जीवनातही आपण जर पाहायचं झालं तर या अभंगातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण आपल्या आत्म्याचं खऱ्या अर्थाने समाधान फक्त बाह्य प्रतिष्ठा न पाहता आतल्या साधनेतूनच मिळवू शकतो। आज सगळीकडे कम्पॅरिझन्स, एक्सपेक्टेशन्स आणि जजमेंटचा सुकाळ आहे। पण जर आपण विठुरायासारख्या एका सच्च्या ध्येयाशी जोडून गेलो तर बाकी सगळं आपोआपच धुसर होतं। तेच तुकाराम महाराज आज हजारो वर्षापूर्वी सांगून गेलेले आहेत। जे आपण आत्मसात केलं आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा विनियोग केला तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो। तर हा अभंग एक आध्यात्मिक कविता नाही, तर ही आहे आत्मा आणि परमात्म्याच्या एकरूपतेची घोषणा। आपणही आपल्या आयुष्यात थोडा वेळ लोक काय म्हणतील या साखळदंडातून सुटून विठुरायाच्या नित्य प्रेमात, त्याच्या आठवणीत गुंतून पाहूया। जर हा अभंग आणि त्याचा भावार्थ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल किंवा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भक्तिपंथात पुढे जाण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलवरती आपण महाराजांचा गाथा पारायण करत आहोत, ज्यामध्ये महाराजांच्या गाथ्यातील संपूर्ण अभंग
सर्वच्या सर्व अभंग आपण अर्थानिशी या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये.